नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आता हे आहे रताळे. रताळे म्हणलं तर ते कुठं उगतात तर जमिनीच्या खाली. एक कंदमुळी आणि कंदमुळाचा प्रकार आहे. आणि ह्याच्यात दोन प्रकार असतात, एक लाल आणि एक पांढरं. ह्याच्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्याच्यामुळं काय ते खाल्ल्यानंतर पोटदुखीचा काही त्रास बीस काय होत नाही. पचनात हलके असते, मुख्यत्वे हे खाल्ले जाते. मग त्याच्यामुळं उपवासाच्या काळात त्याच्यात व्हिटॅमिन ए असतं आणि त्याच्यात पोटॅशियम असतं. मग ते पोटॅशियम आहे ना, आपल्या शरीरातील सोडियम नियंत्रित करतो आणि म्हणजे रक्तदाब कमी होतो. असे हे ना बरेच फायदे असलेले रताळे. आता आपण ह्याची योग्य पद्धत बघायची उकडण्याची, जी पारंपरिक आहे आणि त्याच्यातला गोडवाही टिकून राहतो, जेणेकरून मग ते पांचट लागत नाही किंवा काही नाही. गोडवा टिकून राहत, कितीही खाल्ली तरी असं वाटत नाही की बोर झालं म्हणून. अशी एकदम छान पद्धत सांगते मी, ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पहिल्यांदा जमिनीखाली उगतात आहे ना, म्हणजे रताळी म्हटल्यानंतर त्याला माती भरपूर प्रमाणात असणार. त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची आधी ती, की जेणेकरून त्याच्यातली माती निघून जाईल. कारण का ते आपण डायरेक्टली तोंडात जर काही रताळी आहेत ना, अशी काप करून करतात, काही भाजी करतात, काही किस करतात, अशी बरेच वेगवेगळे प्रकार करतात. त्याच्यातले आहे ना मी ही उकडून घेणार आहे. आणि कशी उकडायची ते मी सांगते. एकही पाण्याचा थेंब न वापरता उकडणार आहे. आता जे मोठी आहेत ना, ती जरा कट करून घ्यायची, जेणेकरून आहे ना की ते बारीक होतील आणि जरा शिजण्यास मदत होईल. आणि थोडे ना टस का चाकूने ना जागजागीनं होल मारून घ्यायचे, टोचा मारून घ्यायच्या त्याला, की जेणेकरून मग आतमध्येपर्यंत हे शिजायला मदत होईल. आणि परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून मग ते परत काही धुता येत नाही, काही नाही. आणि काही लोक सालीसकट खातात, काही लोक साल काढून खातात. ज्याचे त्याच्या आपल्या आवडीनुसार खातं, तसं काही कोणाला जसं आवडेल तसं. आता मी हे धुवून घेतले आणि आता हे तव्यावर उकडणार आहे. याच्यात पाणीचा प्रकार टाकणार नाही. ही पारंपरिक पद्धत आहे रताळी उकडण्याची. आता थोडंसं तेल घेते आणि त्याने ना तव्याला ग्रीस करून घेते. तेल घ्यायचं आणि ते ग्रीस करून घ्यायचं, छानपैकी सगळीकडे लावून घ्यायचं. आणि ही जुनी पद्धत आहे रताळी उकडण्याची. ते कुकरमध्ये कशात टोपात ते रताळी पांचट होतात. आणि आता ही कढई येते ना, हे दाबून ठेवली रताळी. आणि टाकायची कशी बघा, तवा असा उलटा ठेवायचा त्याच्यावर आणि मग ते असे सरळ करायचे. आता असे झाकून नसते अशी छानपैकी, आणि मग ती उकडायला ठेवून द्यायची. कसं आहे माहिती आहे का, त्याच्यात एकही पाण्याचा टिपका नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे ती 2ही दिवस राहिली तरी तिचा वास येत नाही. आता हे चालू करायचं आणि ठेवून द्यायची छान. आता थोडासा तवा वाकडा तिकडा असला, वाफ जरी निघून गेली तरी काय फरक पडत नाही. व्यवस्थित शिजतो माझा तवा. थोडासा क्रॉस झालेला आहे, त्याच्यावर झाकण नाही व्यवस्थित बसत, तरी मी ठेवले. होणार ते व्यवस्थित, मला माहिती आहे, कारण की ह्याच्या आधी मी उकडलेली त्या पद्धतीने. जरा व्यवस्थित ठेवायची. जरा वेळाने झाल्यानंतर ना परत उकडून पाहायची आणि कलटी मारायची. खालची बाजू वर, वरची बाजू खाली. आता हे सगळे ना रताळे फिरवून घ्यायची. जी खालची बाजू आहे ती वरती करायची आणि मग वरची बाजू परत खाली करायची. एक रताळा असं फिरवून घ्यायचं, जेणे एका साईडने भाजले का काळी बिळी होतात. ते पाणी अजिबात घातलेलं नाही. आपण कसं बटाटे भाजतो त्या पद्धतीने भाजून घेतलेली जशी काय आहे. आणि ही 2ही दिवस खराब होत नाहीत. आणि त्याचा गोडवा अजिबात कमी होत नाही, पांचट लागत नाही, काहीही लागत नाही. नुसती खाल्ली तरी छान लागतात, बेसनाबरोबर खाल्ली तरी छान लागतात. त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू होत नाही. व्यवस्थित शिजली जातात. आता ही खूप मगाशी पाहिली, खूप मोठी जाड मला सुरीने सुद्धा कापत नव्हतं असे होती, पण तीही शिजली गेली. आता सगळी रताळ्याला असं पलटून घ्यायचं. मध्ये आधी एकदा दोनदा अशी प्रोसेस करायची, की जेणेकरून म्हणजे ज्या साईडनी राहिले त्या साईडनी सगळे भाजून जातील. परत झाकून ठेवायची. मग जागा जरा मधल्या भागात आहे ना, थोडंसं जास्त जाळ लागतो. मग आलटी पलटी करून जागा पण बदली करून घ्यायची त्यांची. आणि एकदाच तेल लावलेले, पाणी काहीही धुवायला पाणी वापरले तेवढंच, त्याच्यात पाणीही टाकलेलं नाही आहे. आता हे जरा पलटून झालं का परत झाकून ठेवायची. अशा प्रकारे एकदा दोनदा पलटून करायची. शेवटी अशी भाजून निघतात, छान होतात.
आणि मग त्याच्यानंतर ना ती येत ना आपले शेंगदाण्याचे बेसन दही किंवा तशीही घातली तरी चालतात, काही फरक पडत नाही, आपल्याला ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार. अशी आहे जुनी आणि पारंपरिक पद्धत रताळे उकडायचे, ज्याच्यातला स्टार्च आणि काही हानिकारक होत नाही, पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि गोड लागतात. अशी ही रताळे उकडण्याची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. अतिशय गोड लागतात, गोडवा कमी होत नाही. माझी रताळे उकडण्याची पद्धत कशी वाटली